नलू मावशी ऐक ना. ओम मी तुझं काही ऐकणार नाही. हे बघ ऐकून घे ऐकून घे. हे बघ तू आईला सगळं खरं खरं सांगितलंस तर तिला गिल्ट वाटेल, तिला अपराधी वाटेल त्याबद्दल. आता तिला माझ्याबद्दल राग आहे, चिडचिड आहे, ती तशीच राहू दे. ओम तिला काही कळणार नाही. अगं कळेल. नाही तू चल. ऐक ओम चल. नलू मावशी हे बघ अचानक असं काय होतंय मला? असं का वाटतंय की ओम? नलू मावशी नको. ओम. राहू दे प्लीज. शकू. शकू. अगं काय ग नलू तू? हा काय करतोय इथे? तू घेऊन आली असेल? हो. का? याला सांग आताच्या आता निघून जा म्हणून. मला याचं तोंडही पाहायचं नाही. शकू अगं ऐकू. काल झाला तेवढा तमाशा पुरे नाही का झाला नलू? कुणालाही न सांगता बोलता हा निघून गेला ना, या बेजबाबदार मुलाला या घरात जागा नाही. त्याला ताबडतोब जायला सांग. तू समजून का घेत नाहीये? हे बघ ओम, लेक येतो तुझा, हे विसरू नको. आणि हे बघ त्याला त्याच्या चुकीची जाणीव झालीये. काय उपयोग आहे? उपयोग काय आहे? काल एका क्षणामध्ये त्यांनी स्वीटूचं आयुष्य विस्कटून टाकलं, होत्याचं नव्हतं करून टाकलं. मला लाज वाटते मी याची आई असल्याची. नलू मी शांतपणे सांगते, याला ताबडतोब इथून जायला सांग. प्लीज याला जायला सांग. चालता हो? ऐकू नाही आलं का? ओम चालता हो? चालता हो? शकू मावशी कोणाशी बोलतात इतक्या मोठ्याने? शकू ऐक ना. गप्प बस. याची बॅग आणून द्या याला. शकू असं नो. ओम ओम ओम. शकू काय बोलते ऐकलंस ना तू? काल तू कुठे होतास, काय करत होतास हे तिला कळायला हवं. ओम सांग तिला. ओम सांग तिला. असं करू नकोस. शकू ऐक ना. शकू ऐक ना. ऐक ना. त्याला तू अशी बोलायचंय. ऐक ना. ओम सांग ना. मला काही ऐकायचं नाही. याला मी सांगितलेलं ऐकू आलं नाहीये का? मी काय सांगितलंय? या घरातून चालता हो. स्वीटू सॉरी स्वीटू, मी तुला असं नाही बघू शकत. मावशी काय झालं? मिठू आई मोहितराव. मिठू तू इथे कशी? शकू शकू हे इथे काय करताय? स्वीटू तू इथे कशी? आई सॉरी. मला माहितीये मी तुला आधी सांगायला हवं होतं. काय? मोहितच्या आईंना आमचं लग्न मान्य नाहीये आणि त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. मग शकू मावशी मला इकडे घेऊन आल्या. आई आम्ही इथेच राहणार आहोत. काय शकू, इथे मी तुझ्या लेकाला घरी घेऊन आले तर त्याची बाजू सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाहीयेस तू. आणि एका दिवसात तुझं घर माझ्या स्वीटूचं झालं सुद्धा.
मुलगी आहे ना, मुलीला वाऱ्यावर सोडतात. तुमचे खूप खूप आभार खानविलकर मॅडम. तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. उपकाराची भाषा करू नकोस. मी हे कुणाहीसाठी करत नाहीये, माझ्या स्वतःसाठी केलंय. मीच हात जोडते. आई म्हणून मी हरली आहे ना, मावशी म्हणून हरायचं नाहीये. तेवढं नातं निभावू दे मला. हे बघा, जे झालं ते झालं, पण आता तुम्ही माझ्या स्वीटूला सांभाळा. मी काय सांभाळणार? असं का म्हणताय तुम्ही? हे बघा, ती मनाने फार हळवी आहे. तुम्ही तिला सांभाळायला हवं ना. ती आता तुमची जबाबदारी आहे. हो, फारच जाडजूड जबाबदारी टाकलीत तुम्ही माझ्या खांद्यावर. मला पेलवेल नाही पेलवेल देव जाणे. असं का म्हणताय तुम्ही? काही चुकलंय का तिचं? नाही, हे जोक जोक केला मी. काय नाही, कालपासून अवनी थोडी अपसेट होती ना, म्हणून तिच्या चेहऱ्यावर स्माइल आणण्यासाठी मी जरा विनोद केला. आई, तू काळजी नको करूस. आम्ही दोघेही एकमेकांची काळजी घेऊ. येऊ. अयो, तू एकदम रुचिकर महिना. काय? रुचिकर महिना? अरे मतलब एकदम टेस्टी जी, एकदम तमिळ स्टाईल, चेन्नई सुपरस्टार फेवरेट विक्रमा. काय रे, कुठली भाषा बोलतोयस तू? डोसा. आणि काय आज डोसे वगैरे? असंच. मम्मीजी मस्त आहे हा, एकदम. अरे वा. बरं, फ्रीज मधनं जरा फळं आणि पालेभाज्या काढून देतेस का मला? मालविका, आमच्या स्मूदीसाठी ना स्मूदी ऑलरेडी तयार आहे. काय कमाल झाली. सगळं काम हीच करणार असेल तर मला काही कामच नाही राहणार. मी लवकर म्हातारी होईन ग. असं काहीही होणार नाहीये मावशी. तुम्ही इतकी वर्ष इतकं सगळं केलंय सगळ्यांसाठी. आता तुम्ही स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे. स्वतःला आवडतं ते करायला पाहिजे. पण आता आधी छान गरम गरम डोसा आणि चटणी खाऊन घ्या. हे. अरे बापरे, इथेच खाऊ गरम गरम? अरे, हिरवी चटणी केलीस का? लाल चटणी करायची ना, ओमला ती आवडते. सॉरी बेटा, चुकून माझ्या तोंडात ते नाव आलं. नाही मावशी, उलट मी सॉरी म्हणायला पाहिजे तुम्हाला. अगं, मला माहितीये तुमचा ओमवर किती जीव आहे.
आणि त्याच्यापासून लांब राहणं तुमच्यासाठी किती कठीण आहे मला माहिती आहे, आणि तुम्ही माझ्यासाठी हे सगळं करताय. मिसेस खानविलकर, अगं तायडे, मी काय झालं? काय झालं? काय काय चाललंय तुझं हे? काल ओम इथे आला होता ना? तुम्हाला सांगितलंही नाहीस आणि न सांगता त्याला घराच्या बाहेर हाकलून दिलास. त्यांनी जी मोठी चूक केली आहे ना, त्यानंतर त्याला या घरात जागा नाही. एक मिनिट, अशी काय मोठी चूक केली त्याने? त्याची बाजू ऐकून घेतलीस तू? त्याला बोलायची संधी दिलीस? नाही, त्याला सरळ घरातून हाकलून दिलंस. त्याच्या एका चुकीची इतकी मोठी शिक्षा का देतेस तू त्याला? आपण आयुष्यात कधी चुकलो नाही हो. तू चुकली नाहीयेस. तायडे, मान्य आहे सगळेच चुका करतात, मान्य आहे ना मला. पण ओमनी जी चूक केली आहे ना, त्यामुळे या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्याच्या बेजबाबदारपणाची शिक्षा ही भोगतीये. ही चूक नाहीये, हा अपराध आहे, आणि त्या अपराधामुळेच त्याला या घरात जागा नाहीये. मिसेस खानविलकर, प्लीज तुमचे हे शब्दांचे खेळ माझ्याशी खेळू नका. मला आवडत नाहीत. यू विल हॅव टू पे फॉर दिस, मिसेस खानविलकर. मालविका मॅम, मला तुमची तळमळ कळते. एक मिनिट, यू स्टे आउट ऑफ दिस. तुझा याच्याशी काही संबंध नाही. हो, पण माझ्या मावशीशी तर संबंध आहे ना. मॅम, मला तुमचा राग कळतोय. तुम्हाला मी या घरात आलेलं आवडलेलं नाहीये हे मला माहिती, आणि कोणत्या बहिणीला स्वतःच्या भावाचा हक्क दुसऱ्या कोणाला दिलेला आवडेल. पण मी माझ्या मावशीचा शब्द नाही डावलू शकत. माझ्यासाठी त्यांचा शब्द हा शेवटचा आहे, आणि मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या शब्दाचा मान राखावात. कारण आपल्यासाठी काय भलं हे त्यांना कळतं. मी पण आईचं ऐकून. तू कोणाचं ऐकायचीस, कोणाचं नाही, ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. आज या बाईमुळे माझा भाऊ माझ्या घरात नाहीये. तो कुठे आहे मला माहिती नाही. त्याला त्रास होतोय, आणि शी विल हॅव टू पे फॉर दिस. दादा या. दादा ये ये. ए सुमन, पाणी घेऊन ये. हो आणते. सावकाश. बस बस. काय रे, काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना क्लिनिकल डिप्रेशन आलंय. काय? क्लिनिकल डिप्रेशन म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टींमुळे ते खूप खचलेत, आणि सध्या त्यांची मनाची परिस्थिती खूप कमकुवत आहे किंवा नाजूक आहे. डॉक्टर म्हटलेत की आपण त्यांना औषधं देऊयात, आणि त्यांनी त्यांची परिस्थिती सुधरेल, आणि त्यानंतर मग आपण पुढच्या ट्रीटमेंट करूयात. या काही गोळ्या आहेत, आणि हे फॉर्म्स आहेत, हे सर्टिफिकेट आहे, त्याच्यामध्ये प्रिस्क्रिप्शन सुद्धा आहे. त्याच्यामध्ये लिहिलंय की कुठल्या गोळ्या कधी द्यायच्या, जेवणानंतर कुठली गोळी द्यायची, जेवणाआधी कुठली गोळी द्यायची, सगळं आहे त्यात. मी वहीत लिहून ठेवते है ना, म्हणजे वेळ चुकायला नको गोळीची. दादा बरं वाटतंय ना? अरे काका, दादा बरे होतील नक्की. माहित आहे मला, सांगायची गरज नाहीये. आणि हे जे काय दादाच्या काळजीचं नाटक करतोयस ना, याचीही गरज नाहीये. आणि तुला काय वाटलं, तू दादांची काळजी घेतोस म्हणून स्वीटू सोबत काय केलं ते विसरणार होता मी? का राहतोस रे आमच्याकडे? श्रीमंत आहेस ना, जा जाऊन तुझ्या बंगल्यात राहा ना. भाऊजी, असं का बोलताय तुम्ही? इट्स ओके नलू मावशी. आय थिंक मी निघतो. नाही हो, थांब. हे बघ, तू कुठेही जाणार नाहीस. मी तुला आणलंय ना या घरात, इथेच थांब. भाऊजी, चिन्या, ओम इथेच राहणार. तुम्हाला या विषयावर काहीही तक्रार असेल तर माझ्याशी बोलायचं. ओमला यापुढे काहीही बोललेलं मला नाही चालणार. नलू मावशी, राहू दे ना, मी जातो. नाही हो राजू, तू काय केलंयस ना हे नाही माहिती आहे. काय केलं ओमने? काय केलंय म्हणजे फसवलंय याने आपल्या स्वीटूला. काकीचा चांगुलपणा ना म्हणून फक्त त्याला उभं केलंय, नाहीतर चिन्या. ओम, तू थांब थांब.
हे हे काय मावशी? डबा आहे. एवढं तरी करू दे तुझ्या मावशीला तुझ्यासाठी. कामावर जाणारच ना. जातो. जातो नाही, येतो म्हणा. येतो. येतो. काळजी घेऊ. हो. मॅम, माझं सगळं डेस्क मी आवरून घेतलाय. सगळं सामान घेऊन चाललोय मी. ऑफिसची खूप आठवण येलो मॅम मला. मॅम, मी तुम्हाला खरंच सांगतो, मला नोकरीची खरंच खूप गरज आहे. हो, तुझा ड्रामा बंद कर आणि आधी मी विचारलं त्याचं एक्सप्लेनेशन दे. काय सांगितलं होतं तुला करायला? काय सांगितलं होतं? त्या स्वीटूला आमच्या आयुष्यातून कायमचं दूर करायला सांगितलं होतं. त्यासाठी लग्न लावून दिलं होतं तुझं. तीड जमडीची मुलगी, चाळीत राहायची लायकी तिची, तुमच्या बंगल्यात येऊन राणीसारखी वावरते. मुळात आमच्या बंगल्यात आलीच का ती? तुझ्यामुळे. तुमची लायकी नसताना 2 दिवस आमच्या घरात राहिलात. आता निघायचं. मॅम, आम्ही कुठे जाणार? आम्ही स्वीटूच्या चाळीत जाऊन राहा, नाहीतर कुठेही जा. तुझ्या घरी जा, भाड्याने घर घे, तिथे राहा. मला विचारू नकोस. आता बायको आहे ती तुझी, तिची जबाबदारी तू घ्यायचीस. त्याचेच पैसे दिले ना तुला. नाही नाही नाही, हे मी काढतो ना, काहीतरी सोल्युशन काढतो याच्यातनं. मॅम, मला ना तिचा बिग पॉइंट माहिती आहे. आपण तिथेच मारू जिथे तिला जास्त त्रास होतो. ऍक्च्युली तिचा बिग पॉइंट आहे की येतो हे नोकरी परत मागायला आलो होतो. मॅम, यात सॅलड आहे, स्मूदी आहे, मिक्स फ्रूट, आणि यात लंचची तयारी आहे तुमची. तुझा किती अपमान करायचा, तुला किती बोलायचं, तुला कळत नाही का? मला तू आणलेलं काही आणि मुळात तू डोळ्यासमोर नको आहात. मॅम, अन्नावर राग काढू नये असं म्हणतात. तुम्ही माझ्यावर चिडलात ना, मग मला रागवा, ओरडा, काही बोला, मी सगळं ऐकून घेईन. तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहात ना. ए ए ए मला ना यासली नसती नाती जोडलेली आवडत नाही. मलाही. म्हणून खूप मनापासून बोलते. मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटले ना, तेव्हाच भारावून गेले होते. तुमचं कामाबद्दलचं पॅशन, फिटनेस बद्दलचं पॅशन, तुम्ही एकटीने एवढा मोठा बिझनेस उभा केला आणि इतक्या कॉन्फिडेंटली चालवताय. मला ह्या गोष्टीचं तेव्हाही कौतुक होतं आणि आजही कौतुक वाटतं. मी कायम तुम्हाला शकू मावशींची मुलगी म्हणूनच बघत आली. ओमची बहीण नाही. ओम आता आपल्या दोघींमध्ये नाहीये.